आदिवासी बेरोजगार विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले, उपाशी बसलेत, पोरी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, तरुण मुलं आणि मुली त्या ठिकाणी 13 दिवस आंदोलन करतायत की पेसा भागामध्ये आपलं हे गाव पेसा क्षेत्रात येतं. पेसा क्षेत्रामध्ये 17 संवर्गाची पदं, 17 संवर्गाची पदं म्हणजे कोणती? आपल्या गावात आपल्याला सेवा देण्यासाठी जे काही सरकारी नोकऱ्या असतात, मग त्याच्यामध्ये शिक्षक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या वेगवेगळ्या विभागांच्या मधून जे आपल्या गावात ज्या नोकऱ्या असतात त्या आपल्या गावातल्या नोकऱ्या या पेसा क्षेत्रातल्या आदिवासी मुलांनाच मिळाल्या पाहिजेत असा कायदा आहे. असा कायदा असताना आता जे महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार आहे, ही सरकार ह्या पेसा कायदा पायदळी तुडवतायत. लाखो नोकऱ्या बोगस आदिवासी घेऊन बसलेत, बोगस आदिवासींचे दाखले काढून लोकांनी नोकऱ्या घेतल्या आणि त्याच्यामुळं आमचा शिकलेला पोरगा आज सरकारी नोकरीत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेच्या निमित्तानं आम्ही आपल्या सर्वांना अपील करत आहोत की जे जे लढून मिळवलेले कायदे आपल्या बाजूचे आहेत त्या कायद्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला सर्वांना जागे राहणं गरजेचं आहे. आपल्या भागातला रोजगारासाठी सिन्नर MIDC असेल किंवा तिकडं मुंबईला असेल किंवा नारायणगावला जाणारा जो माणूस आहे, कोण माणूस रोजगारासाठी जातो त्याची साधी नोंद ना आपल्या गावात घेतली जाते ना त्या तालुक्यात कुठे जिथं कामाला गेलाय तिथं कोण माणूस कुठे कामाला गेलाय, तो काय अवस्थेत राहतो, तो जगतो का मरतो याची सुद्धा कुणालाही काही देणं घेणं नाही. आणि बांधवांनो, ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? आपल्यासाठी असलेले पोतावर कायदे, म्हणजे पोते जर भरले कायद्याच्या कागदांनी तर 4 पोते भरतील एवढे कायदे, पण अंमलबजावणीच्या बाबतीतली काय परिस्थिती आहे? इथे असलेले राज्यकर्ता आत्ताचे जे सरकार आहे, या सरकारला फक्त सत्ता पाहिजे. आमक्याचा पक्ष फोड, तमकाचा पक्ष फोड, बापाला पोराच्या विरोधात उभं कर, चुलत्याला पुतण्याच्या विरोधात उभं कर, भावाला भावाच्या विरोधात उभं कर, ह्या पद्धतीचं फक्त सत्तेसाठीचं राजकारण ह्या राज्यामध्ये सुरू आहे. आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीचा महाराष्ट्र, एक संघ महाराष्ट्र ह्या सगळ्या क्रांतिकारकांनी निर्माण केला, तो एक संघपणा आपल्याला टिकावा लागेल. आणि तो टिकवण्यासाठी फक्त निवडणुकीचं माध्यम असत नाही, फक्त निवडणुकीच्या माध्यमातून आपण ते करू शकतो असं नाही, तर आपल्या गावामध्ये माणसांच्या मध्ये भेद करणारा, तुमच्यासाठी असलेले कायदे पायदळी तुडवणारा कुठलाही विचार आपल्याला ह्या गावामध्ये येऊ द्यायचा नाही. आणि बांधवांनो, ही जबाबदारी इथल्या प्रत्येक तरुण मुलाची आहे, तरुण मुलींची आहे. आज जे शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, ते उद्याचे नागरिक आहेत. आणि तुम्ही जर या गोष्टीकडे आज दुर्लक्ष कराल तर उद्याचं आपलं भवितव्य अतिशय अंधारात असणार आहे. आता महाराष्ट्र शासनात असलेलं जे शिंदे फडणवीस सरकार आहे, अजित पवार त्यांना जाऊन मिळाले, अजित पवारांवर आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आपण विश्वास ठेवला की नाही? किती वर्ष विश्वास ठेवला, पण ज्या वेळेस सत्तेची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तुम्ही दिलेल्या मतदाराच्या सोबत गद्दारी करून, आणि जी लोक तुम्हाला वनवासी म्हणतात, तुम्हाला आदिवासी समजायला तयार नाहीत, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसले. आणि तिथं जाऊन बसल्यामुळे काय झालं? तुमच्या वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करायला ते मागे पुढे बघतायत, ते तुमच्या वन हक्क कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करायला टाळाटाळ करतायत, तुमच्या पेसाच्या कायद्याची अंमलबजावणी करायला टाळाटाळ करतायत. आणि हे ते मुद्दाम करतायत असं नाही. बांधवांनो, 2 पद्धतीच्या विचारसरणी ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. एक विचारसरणी जी कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, बहुजनांच्या, महिलांच्या आणि इथल्या प्रत्येक शोषित वर्गाच्या बाजूने कायम उभी राहिली ती विचारसरणी. आणि दुसऱ्या बाजूची विचारसरणी जी कारखानदारांच्या, भांडवलदारांच्या, इथल्या मोठ्या मोठ्या शिक्षण सम्राटांच्या आणि अशा पद्धतीच्या लोकांच्या बाजूने असलेली अशी एक विचारसरणी. बांधवांनो, आपण कुठल्या बाजूच्या विचारसरणीची माणसं आहोत? आपण शोषित वर्गाच्या बाजूच्या विचारसरणीची माणसं आहोत. ज्या माणसाच्या अंगाला घाम येतो दिवसभर कष्ट करून, त्या माणसाच्या बाजूने उभे राहणारी आपण माणसं आहोत. आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेच्या निमित्ताने आम्ही काही मागण्या आणि काही अपील तुमच्या समोर ठेवणार आहे. त्याच्यातलं पहिलं अपील असं आहे की ज्या ज्या लोकांनी कष्टकरी माणसांची बाजू सोडली आणि भांडवलदारांच्या सोबत जाऊन बसले, ज्या ज्या लोकांनी आदिवासींची बाजू सोडली आणि आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसले,
त्यांना इथून पुढच्या काळामध्ये समाजकारणात आणि राजकारणात त्यांना आपल्याला जाब विचारायचा आहे। याच्यात कुणाचा एकट्याचा माझा फायदा नाही किंवा इथं संदीप भाऊ आहेत, प्रवीण आहे, आमचे निलेश भाऊ आहेत, यांचा कुणाचा एकट्याचा फायदा नाही। तुम्ही हा रथ बघत असाल, याच्यावर कुणा पुढाऱ्याचं नाव नाही, कुणाचं पुढाऱ्याचा फोटो नाही। आम्ही का रस्त्यावर उतरलोय? कारण ही सगळी परिस्थिती पाहून अक्षरशः तळपायाची आग मस्तकात जाते। इथल्या आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे का भीती? तुमच्या गावामध्ये आरोग्य व्यवस्थेची काही यंत्रणा आहे की इथं? शिक्षणाची काय परिस्थिती आहे? रोजगाराची काय परिस्थिती आहे? तुम्ही ह्या बाबतीत अजिबात कधी बोलणार नाही आणि फक्त सत्ता मिळाली की ती सत्ता कशी टिकवायची आणि त्या सत्तेतून पैसा कसा कमवायचा आणि कष्टकरी श्रम करणाऱ्या माणसाला बाजूला करायचं आणि एसी मध्ये बसणाऱ्या माणसांच्या मांडीला मांडी लावून बसायचं। तर बांधवांनो, इथून पुढच्या काळात हा एक ठाम निर्णय आपण केला पाहिजे। आद्य क्रांतीवीर राजे राघोजी भांगरेंनी यासाठी तुमच्या हातात जमिनी बहाल केल्या नाही। बिरसा मुंडांनी देश पातळीवर जमिनीचं आंदोलन या गोष्टीसाठी निर्माण केलं नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंग मुंडांनी संविधान सभेमध्ये हे असले दिवस बघण्यासाठी ते संविधान सभेसाठी पूर्ण वेळ त्यांनी दिला नव्हता। तर त्यांनी पूर्ण वेळ जो दिला होता तो माझ्यासारख्या तरुण वर्गाने उठून उभं राहावं आणि आपल्या अधिकारांच्या बाबतीत खुलेपणाने बोलावं। काय कुणाची भीडभाड बाळगण्याची गरज नाही। ज्याची जळती त्याला कळत असते। त्यामुळे आमचं तुम्हाला सगळ्यांना अपील आहे, इथून पुढच्या काळात आदिवासींना वनवासी म्हणणारे, आदिवासींच्या पेसाचा कायदा डावलणारे, आमच्या शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगाराकडे दुर्लक्ष करणारे जी काही लोक असतील त्यांना समाजकारणातून आणि राजकारणातून हद्दपार करण्याची शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। याच्यामध्ये आज आपल्या विरोधात कोण काय काम करते आपल्याला माहिती आहे। आदिवासींना वनवासी म्हणल्याने आपला काय तोटा आहे, त्यांचा काय फायदा आहे याचा विचार कधीतरी आपल्यापैकी ज्यांना हा मुद्दा माहित नाही ते करत असतील। ते तसा विचार का करतात? कारण जेव्हा तुम्हाला वनवासी म्हटलं जातं त्यावेळेस तुम्ही फक्त वनात निवास करणारे, वनात राहणारे असता। आणि जेव्हा तुम्ही फक्त वनात राहणारे असता त्यावेळेस जल जंगल जमिनीचा अधिकारावर तुमचा काही जमिनीवर तुमचा काही अधिकार राहत नाही। जेव्हा तुम्ही आदिवासी असता त्यावेळेस तुम्ही जल जंगल जमिनीचे मालक असतात आणि म्हणून त्यांना ही जंगलं अदानीच्या घशात घालायची, त्यांना ही जंगलं अंबानीच्या घशात घालायची। तुमच्या सगळ्या परिसरातल्या जंगलावरचा ताबा घेऊन तुमच्या भागात पडणाऱ्या पाण्यावरचा ताबा मिळवून आणि त्यांना दुसऱ्या कारखानदारांना द्यायचंय। अकोले तालुक्यात छोटी मोठी 13 धरणं आहेत। या धरणांमध्ये किती पाणी जमा होतं? प्रचंड। आपल्या वाट्याला किती येतं? जमिनी कुणाच्या गेल्या? या आदिवासींच्या आणि श्रमिकांच्या अकोले तालुक्यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत। या पाण्याचा वाटा आम्हाला मिळतो का? आणि जर मिळत नसेल तर का मिळत नसेल? धरणं जेव्हा बांधली जातात त्यावेळेस धरणांच्या मध्ये त्याच्या कॅचमेंट एरियात म्हणजे जिथं पाऊस पडतो तिथल्या लोकांच्या पाण्याचं नियोजन करण्याचं त्याच्यामध्ये नमूद असतं। आजपर्यंत किती धरणांच्या बॅकवॉटरच्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि ती का होत नाही हे विचारण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तेवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो। बांधवांनो, असे अनेक मुद्दे आहेत। आम्ही ह्या रॅलीच्या दरम्यान पूर्ण अकोले तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन हे सांगणार आहे। आपल्या गावात आम्ही आलेलो आहोत, आपल्या समोर अपील केलेलं आहे, कृपा करून हे विसरू नका। कुणी येईल, काही सांगेल, कुठल्याही पद्धतीच्या विकासाच्या गप्पा करेल, पण नुसतं विकासाच्या गप्पा करून आपलं पोट भरणार नाही। पोटाच्या प्रश्नाचं बोला, आमच्या आरोग्याचं बोला, आमच्या पोरांच्या शाळेचं बोला, हे मुद्दे आपण त्यांना ठामपणे विचारले पाहिजेत। आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेच्या निमित्ताने तुम्हाला हेच अपील करतो, भाजप आणि RSS या दोन्ही विचारसरणी आदिवासींच्या विरोधात आहेत आणि भाजप आणि RSSच्या सोबत बसलेले, सत्तेत बसलेली जी लोक आहेत ती सुद्धा आपल्या विरोधात आहेत। बांधवांनो, याची काळजी घ्या। येत्या निवडणुकीच्या काळात आणि त्याच्या आधी आणि नंतरही समाजकारणात आणि राजकारणात ठामपणे आपण यांना विरोध केला पाहिजे, एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी,
टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.